विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 12वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? कठपुतली। काय आहे तिचं नाव? कठपुतली। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। कोणता सीझन आहे? पहिला। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे। चला पहिला आपण बघणार आहे कि धडामध्ये काय दिले आहे। बघा, प्रस्तुत कहानी द्वारा जीवन में वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाते हुए अंधविश्वास से दूर रहने का संदेश दिया गया है। या धडात काय दिले आहे की खूपच लोक काय करते की जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्यातून नाही जाते आणि जिथे आपल्याला किंवा लोकांना अंधविश्वास भेटतात या बरोबर लोक फार जातात। म्हणून यांनी असा संदेश दिले आहे की तिथे नको जाऊया। अंधविश्वास जेव्हा तुम्ही ठेवणार आहे तुमचाही दुरुपयोग होणार आहे। जे लोक तिथे जाते आणि जे कार्यकर्ते जे लोक असं सांगते की हे सगळं खोटं आहे किंवा तुम्ही अशा करा असं करा, तर हा अंधविश्वास हा खूपच मोठा आज धडा घडलेला आहे। तर यांचं आपल्याला बाहेर कसा निघायचा, यातून काय काय होते ते आपण आज बघणार आहे। तर चला बघूया। शहर में आनंद महोत्सव का आयोजन किया गया था। शहरात आनंद महोत्सव याचा आयोजन केले होते, जिसमें विभिन्न राज्य की संस्कृति एवं शिल्पकला की तथा अन्य दुकाने सजी थी। त्यातून वेगवेगळ्या राज्य आणि त्यांची संस्कृती आणि त्यातून शिल्पकला असा वेगवेगळ्या प्रकारचे दुकान सजलेली होती। इनमें विविध कलाओं की विशेषताओं के दर्शन, खेल प्रदर्शनी, मौत का कुआं, छोटे बड़े झूले, कठपुतली का नृत्य और खाने पीने की दुकानें आकर्षित कर रही थी। इथे काय होते? वेगवेगळा म्हणजे विविध कलांचा जे कला आहे त्यांची विशेषता केलेली होती। तिथे दर्शन, खेळ, प्रदर्शनी केलेली होती आणि त्यातून काय काय होते चला बघूया। बघा, जसे मौतचा कुआ, छोटे बडे खूपच मोठा झुला होता, झोका त्यांना काय म्हणतात झोका होता। आणि जे कठपुतली तिथे होती ते नृत्य करायची आणि वेगवेगळ्या खाण्यापिण्या अशी दुकान सजलेली होती आणि त्या सजलेल्या दुकानाचा लोक खूपच आकर्षित होत होता। प्रीति अपने मित्र तेजस, प्रसन्नता और मृण्मयी के साथ महोत्सव देखने गई। जो प्रीती होती ते आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत गेलेली होती। त्यांचं मित्र आणि मैत्रीचं नाव काय होते? बघा, तेजस, प्रसन्नता और किंवा मृण्मयी असा या लोकांसाठी किंवा यांच्या सोबत गेलेली होती। बघा, तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे। बघा, यातमध्ये एक मोठा माणूस जे आहे ते स्पीकर मध्ये काहीतरी बोलत आहे आणि इथे जी कठपुतली आहे, किती कठपुतली आहे? तीन कठपुतली आहे। ते आपल्या हिसाबाबरोबर इथे तिथे हात करत आहे आणि इथे तुम्हाला बघत आहे हे आकाश पाडला आहे आणि लोक इथे काय करत आहे? मुलगी किंवा मुलं इथे आईस्क्रीम खात आहे आणि त्यांचा आनंद घेत आहे। बघा अजून, देखने आई थी, आइसक्रीम का आनंद लेते हुए वो कठपुतली के नृत्य की दुकान के सामने सूत्रधार की आवाज सुनकर रुकी। ते तिथे मेला बघायला गेली होती, तेथून त्याने आईस्क्रीम यांचा आनंद पण घेतले आणि कठपुतली जसा नृत्य करत होती, एक दुकानाच्या समोर नृत्य करत होती आणि त्यांचे जे सूत्रधार होते त्यांचे आवाज ऐकल्यावर ती तिथे थांबली। काय म्हणत होता ते चला बघूया। वह कह रहा था, आओ आओ सारे बहन भाई, शकुन अपशकुन की है लड़ाई, दिखाओ इसमें तुम चतुराई, कर लो आज मोठी कमाई। इथे ते काय म्हणत होती की ये या, आओ आओ म्हणजे ये इकडे या, सारे म्हणजे लोक, बहन भाई म्हणजे की ताई आणि भाऊ। आणि कोणती लढाई आपल्याला बघायचं, कोणतं भांडण बघायचं? शकुन किंवा अपशकुनचा हा भांडण आपल्याला बघायला दिसणार आहे। आणि
तुम्ही लोक काय करा, आपला जे चतुर आहे तुम्ही लोकांना कळवा आणि जी मोठी रक्कम आहे ते घेऊन जा. रक्कम म्हणजे पैसे, जे मोठी पैसे आहे ते इथून घेऊन जा, असं तिने इथे म्हणाले आहे. अजून आता बघणार आहे आपण. बघा, प्रीति ने देखा बाजू में एक बोर्ड रखा था जिस पर लिखा था. तिथे ती पाहिले की बाजूला एक बोर्ड तिथे ठेवली आहे आणि त्यातून लिहिलं आहे, आइए आइए हमें गलत साबित करके 1000 रुपये ले जाइए. तिथे असं लिहिलं आहे की तुम्ही या, आम्हाला गलत साबित करून 1000 रुपये घेऊन जा. प्रीति ने सोचा ये कौन सा बड़ा काम है. त्यातून ती विचार करत होती हे कोणता मोठा कार्य आहे. आज आजमाते, आज आपल्याला बघायचं आहे असं. प्रीति अपने मित्रों के साथ अंदर गई तो क्या देखती है. तिथून ती आतमध्ये गेली आणि तिने काय पाहिले, विचार करा लवकर, काय पाहिले. चला आपण बघूया. ती पाहिले कुछ कठपुतलियां रंग बिरंगे पहनावे पहनकर आंखें मटकाती हुई इधर से उधर जा रही थी. तिने बघितले काही जी कठपुतली आहे ते काय करत आहे की आत म्हणजे डोळा मटकून कधी इथे फिरत आहे, कधी तिथे फिरत आहे आणि ये किंवा जात आहे. लोगों का स्वागत करती हुई सूत्रधार के वाक्य को दोहरा रही थी. आणि लोकांचं स्वागत करत होती आणि जे सूत्रधार जे त्यांचं करत होते सगळं ते सूत्रधारचा आवाज काय करत होती, बोलत होती, परत परत असा बोलत होती. आवाज तो विद्यार्थियों की है पर लगता है की कठपुतलियां बोल रही. तेवढ्यात असं आहे की आपल्याला जेव्हा आपण हे ऐकत आहे तेव्हा आपल्याला असं वाटते की हे कोण बोलत आहे, कठपुतली. परंतु इथे कठपुतली नाही बोलत आहे. कोण बोलत आहे, विद्यार्थी हे बोलत आहे. कळलं ना तुम्हाला, कळलं की नाही. हो, जेव्हा तुम्ही आपल्या पालकासोबत जाते तेव्हा तुम्ही पण असं सगळं बघतात, तर यांचा अंधविश्वास नको करूया. तुम्ही जाऊन बघून या की कोण बोलते कोण, कारण की हे सर्वच महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या जीवनात तुम्ही काय पाहणार आहे आणि काय खरंच आहे असा. कळलं ना. हो, चला आता मागे. तभी एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई. तेवढ्यात एक कठपुतली आली आणि हातात नारियल घेऊन आली. बहनों और भाइयों तथा साथ में आई भाभियों, त्यात म्हणाले की बहिणे म्हणजे ताई आणि भाऊ आणि त्यांच्या सोबत आलेली वहिनी, नमस्कार प्रणाम. काय म्हणाली, नमस्कार प्रणाम आणि वेलकम. किसी भी नए कार्य का प्रारंभ नारियल फोडकर किया जाता है. आणि ते काय म्हणाली की कोणताही कार्य आपण करतात, घरामध्ये किंवा बाहेर कोणताही नवीन कार्य आपण करतात तरी आपल्या त्यांचं सुरुवात कसं करते, नारियल फोडून करतात. आइए हम भी अपने कार्यक्रम बघा, आइए हम भी अपने कार्यक्रम का प्रारंभ नारियल फोडकर करते. आणि तो काय म्हणाली, या आम्ही पण आपलं जे कार्य आहे त्यांचं कार्यक्रम जे आहे त्यांचा प्रारंभ नारियल फोडून करणार आहे. उसने जोर से नारियल को जमीन पर पटका. त्याने काय केले, जे नारियल होता त्यांच्या हातात त्या जमीनवर पटकलं. अरे ये क्या नारियल में से फूल. तेवढ्यात तो खूपच तिथे लोक जे उभे राहत होते ना ते खूपच आश्चर्यचकित झाला, कारण की त्यांचं जे नारियल फोडलं होतं त्यातून काय निघाला होता, फुलं. काय निघाला होता, फूल निघाला होता. आश्चर्यचकित होकर कठपुतली बोली, देखो देखो अंधविश्वास, नारियल से फूल निकले. आणि तेवढ्यात तो काय म्हणाली, बघा बघा हा अंधविश्वास, नारियलतून आतून काय निघालं होतं, फुलं. काय निघालं होतं, फूल निघाले आहे. इस पर सूत्रधार बोला, देखो मित्रों ये है हात की सफाई. तेवढ्यात सूत्रधार काय म्हणाला, बघा मित्रा हा काय आहे, हाताची सफाई आहे. काय आहे, हाताची सफाई आहे. सूत्रधार ने बताया की नारियल में 3 छेद है. तेवढ्यात सूत्रधार अंधविश्वास असा म्हणाले पण त्यांचं कारण मी सांगितले की या नारियल मध्ये हा कसा आले. तुम्हाला पाहणार आहे, ऐका बघा. तेवढ्यात तो काय म्हणाले, हे हातांचं सफाई आहे. सूत्रधार ने बताया की नारियल में 3 छेद है. काय म्हणाले, नारियल 3 छेद आहे. आंखें होते हैं उनमें से किसी एक छेद को सलाई की सहायता से. तेवढ्यात आता काय म्हणे, जेव्हा तुम्ही नारियल पाहणार, आता या धडा नंतर तुम्ही
पण असं कार्य करू शकता. बघा कसं, जेव्हा नारळ असतात घेते तुम्ही नारळचं तुम्ही बघतात की त्यांचं 2 डोळे होतात होतात त्याच्यात काय करते त्याने छेद केलेले आहे आणि सलाई म्हणजे माचीसची जी तिली होती त्यांची सहायतामध्ये काय करत होते बघा, खोलकर शाम को उसमें मोगरे या चमेली की कलियां अंदर पहुंचाई जाती है. काय म्हणाले की काय करते की संध्याकाळी काय करते की मोगरे किंवा चमेली यांचं जी कळी असतात त्यांचं त्याच्या सलाईमध्ये त्यांची सहायता ते आतमध्ये घालतात. प्रयोग के समय तक वो खिलकर फूल बन जाती है. आणि जेव्हा तुम्ही रात्री असं ठेवतात राहतात नारळ सोबत नाही किंवा तुम्ही कटोऱ्यात मध्ये पण ठेवतात ते सकाळी होतं ते काय करते खिळून जाते. तसेच ते नारळाच्या आतमध्ये कशीने टाकतात आणि नारळाच्या आतमध्ये पाणी असतात त्यातून ते सकाळीपासून त्या काय होते खिळून जाते. प्रयोग के समय तक वे खिलकर फूल बन जाती है जिसे लोग अंधश्रद्धा समझते हैं. ऐसे ही बाल आदि का प्रयोग कर लोगों को डराते. तेवढा तो म्हणाले की जसं तुम्ही अंधश्रद्धा असं समजून घेते ना तसेच हा बालचा पण प्रयोग असंही करते आणि लोकांना डरवते आहे. इतना कहते ही कठपुतलियां कमर मटकाती हुई गाणे लगी. तेवढ्यात म्हणून जे कठपुतली आहे त्यातून कमर मटकून म्हणजे इथे इथं जाऊन आपल्याला गाणं होती किंवा बोलत होती. तर तुम्हाला कळालं असतं की हा जो नारळ आहे त्यातून फूल कसे काढले. तुम्ही घरामधून पण करू शकता. तर आज आपण काय शिकलो बघा, आज आपण हा शिकलो की आपल्या जीवनात कधी कधी असा पण वेळ असतात जेव्हा आपल्याला असं वाटते की ही अंधश्रद्धा नाही. म्हणून तुम्ही त्यांचा त्या बघून घ्या की कसं होते की कसं नाही होते. तर यांचा कसा आपण घेणार आहे आपण बघून त्यातून काय आहे काय ते खरंच आहे का जे आपल्याला सांगते ते खरंच आहे की कारण आज पण काही देशात असं आहे की हा अंधश्रद्धेचा खूपच वेगवेगळ्या ठिकाणी लोक येतात आणि करतात पण आणि त्यांचं असं करणारे कोण असं खूपच लोक आहेत की त्या लोकांचा जीव जातात. तर यांच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे तर बघून काय आहे काय नाही आपल्याला बघायचं आहे आणि हा अंधश्रद्धा आपल्या जीवनात कधीही तुम्ही करू नये. धन्यवाद.